परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। धारदार शस्त्राने वार केल्याने एका युवकाच्या हाताची मनगट छाटली। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक समोर असलेल्या देशी दारूच्या मैदानावर आज दिनांक 18 मे दुपारी 4च्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून एका युवकाने दुसऱ्या युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याच्या डाव्या हाताची मनगट छाटली गेली। त्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत असताना त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून ही थरारक घटना दिवसाढवळ्या घडल्याने जिंतूर शहरामध्ये भीतीचे वातावरण दिसून येत होते। दरम्यान याबाबत घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील मारवा मस्जिद परिसरात राहणारा 25 वर्षीय युवक सोहेल नसीर खान पठाण व 25 वर्ष देशी दारू समोरील मैदानावर असताना त्याच्यावर अचानक एका युवकाने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थेत करून त्यांनी त्या ठिकाणाहून पलायन झाला। या हल्ल्यामध्ये त्या युवकाच्या डाव्या हाताच्या मनगटीवर जोरदार वार केल्याने त्याचे जे मनगट होतं तो मनगट या ठिकाणी छाटला गेला आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत असताना त्यावेळेस कोणीही त्याची मदत करण्यासाठी तयार नव्हतं। मात्र या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळावरून त्याचा जो साईडला पडलेला त्याचा जो मनगटेचा हात होता तो हात त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित ठेवलं आणि त्याला जिंतूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता अति रक्तस्राव झाल्याने प्रकृती खालावत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघ यांनी त्यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी जिंतूर ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरवदे, पोलीस बीट जमदार महेश गजभारे, हेड कॉन्स्टेबल नसीब खान पठाण आणि परभणी पोलीस गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान पठाण यांनी घटनास्थळी व रुग्णालय परिसरामध्ये भेट देऊन प्राथमिक पाहणी केली। दरम्यान या ठिकाणी बातमी देईपर्यंत कोणतीही नोंद जिंतूर पोलीस ठाण्यात झाली नव्हती। दरम्यान याबाबत जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून या पथकामध्ये पोलीस बीट जमदार महेश गजभारे असेल, पोलीस हेड कॉन्स्टेबल नसीब खान पठाण असेल किंवा परभणी पोलीस दलातील गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान पठाण यांच्या पथकाला रवाना करण्यात आला असून लवकरात लवकर आरोपीचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्राच्या वतीने मिळत आहे। दरम्यान जिंतूर शहरात मागील काही दिवसापासून शांतता असताना दिवसाढवळ्या ही थरारक घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।